नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पुणे ग्रामीण या जिल्ह्याची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण करणार आहोत, जी की 15 मार्च 2026 रोजी झालेली आहेत। चला तर मग प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाला लगेच सुरुवात करू। बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, एक छपाईकर्त्याने एका अंकासाठी एक खिळा वापरला तर 150 पानाचे पुस्तक असेल तर एकूण 150 पानावरील क्रमांकाकरिता किती खिळे लागतील? बरोबर आहे, या पद्धतीचा प्रश्न आहे। बघा, 1 ते 100 एकूण अंक जर मोजले आपण तर ते अंक भरतात 192। आणि बघा, मग 150 पानाचं पुस्तक 1 ते 100 तर मोजले, मग आपल्याकडे संख्या राहिली। बघा पुन्हा आता 101 ते 150 यामध्ये होतील तुमचे अंक किती? तर 50 अंक। आणि 50 संख्या आणि प्रत्येक संख्येमध्ये किती अंक आहे? तर प्रत्येक संख्येमध्ये 3-3 अंक आहे, म्हणजेच हे एकूण 150 अंक होतील। मग या दोघांची बेरीज करायची आहे। 192 प्लस 150, 192 प्लस 150 जर केले तर आपलं उत्तर येतं आहे 342। किती उत्तर येतं? 342। म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक बी। काय उत्तर होतं आपल्या प्रश्नाचं योग्य? तर पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं। नेक्स्ट प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 2, एका संख्येमधून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो, तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर उत्तर काय येईल? बरोबर आहे, या पद्धतीचा प्रश्न आहे। एका संख्येतून, ती एक संख्या माहीत नाही म्हणून x घेतली, म्हणून x वजा 8 केले भागिले 8, बरोबर। भागाकार काय आला याचा? तर भागाकार आला 2, बरोबर। म्हणून बघा, x वजा 8 बरोबर 2 गुणिला 8 होईल। आता हा भागाकारामध्ये इकडे गेल्यानंतर गुणाकारामध्ये येईल। बघा, मग आता 8x मायनस 8 बरोबर 16, तर मग x बरोबर 16 मायनसचा हा प्लस होईल। बघा, हा 8 इकडं मायनस आहे ना, इकडे गेल्यानंतर प्लस होऊन जाईल, म्हणजे x बरोबर झाला 24। x बरोबर किती झाला? तर 24। मग ही झाली आपली 24, काय झाली? तर ती मूळ संख्या झाली। काय झाली? तर 24 ही ती मूळ संख्या झालेली आहे। त्या मूळ संख्येतून आपल्याला काय सांगितलं? 4 वजा करा। मग या 24 मधून 4 वजा केले तर आपलं उत्तर काय येणार आहे? 20 येणार आहे। आणि तिला 4 ने भागा। काय करायचं? या 20ला 4 ने भागायचे। मग 4 4, 4 पंचे 20, म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आलं पर्याय क्रमांक सी, म्हणजे 5। किती? तर 5। चला आता नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ। आपला नेक्स्ट प्रश्न आहे बघा, आता प्रश्न क्रमांक 3। नेक्स्ट प्रश्न कोणता आहे? प्रश्न क्रमांक 3। तर बघा, प्रश्न क्रमांक 3 काय सांगतो आपल्याला? तर बघा, 8, 12 आणि 15 या संख्यांनी निशेष भाग जाणारी खालीलपैकी लहानात लहान वर्गसंख्या कोणती? काय उल्लेख आहे? लहानात लहान, म्हणजे यांचा सर्वप्रथम लसावी काढून घ्यायचा। बघा, 8, 12 आणि 15, 8, 12 आणि 15 यांचा लसावी काढून घ्यायचा। बघा, यांची लसावी, यांना भाग जाणारी संख्या आहे 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12 आणि 15 जशाला तसे येतील। बघा, पुन्हा 3, 2 जशाला तसे, 3 1 3, 3 5 15। आता बघा, 5 दुने 10, 10 त्रिक 30 आणि 30 चोक 120। 30 चोक किती होतात? तर 120 होतात। बघा, 5 दुने 10, 10 त्रिक 30 आणि 30 चोक 120, बरोबर आहे। मग आता याच्यामध्ये 120च्या पटीतील संख्या कोणती आहे? तर 120ची पटीतील संख्या येणार आहेत 1600 किती येणार आहे? 1600 येणार आहेत। आणि 1600 जी आहेत तर मग सर्वात लहान पण आहेत, बरोबर आहे। ही 1200 आहेत सर्वात लहान, पण ही 120च्या पटीत आहेत का? 120च्या पटीमध्ये नाही आहेत। 120च्या पटीत आहेत का ही? तर 120च्या पटीमध्ये नाही। मग 120च्या पटीमध्ये कोण येणार आहे? तर 1600 120च्या पटीमध्ये आहे। आणि 1600 कोणाचा वर्ग आहे? मग तर 1600 आपल्याला दिसतोय 40 गुणिला 40 जर केला तर 4 चोक 16
म्हणजे 1600 कोणाचा वर्ग आहे तर 40चा वर्ग आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं सी. काय होतं योग्य उत्तर तर सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला मग आता नेक्स्ट प्रश्न बघू. तर नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला. नेक्स्ट प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, प्रश्न क्रमांक 4. तर बघा प्रश्न क्रमांक 4 काय आहे तर प्रश्न क्रमांक 4 हा 4चा n-वा घात अधिक 1 गुणिला 4चा n घात प्लस 2 बरोबर आहे. मग बघा हा 4 लिहून घेतला कारण पाया समान दिसतोय म्हणून एकदाच लिहायचा, आणि जो घातांक दिसतोय त्यांचा घातांकाची बेरीज होईल कारण दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणून बघा n + 1 प्लस n + 2 बरोबर. मग आता यांची क्रिया करून घ्यायची. बघा हा 1n आणि हा 1n किती झाला तर 2n झाला. किती n झाला 2n झाला, आणि अधिक हा 1 आणि हा 2 3 झाला. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आलं मग 4चा 2n घात अधिक 3 म्हणजे पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक 5. एका हौदाला 2 तोटे आहेत. या तोट्यांनी हौद भरण्यासाठी अनुक्रमे 10 व 12 तास पूर्ण भरू शकतात. तिसऱ्या एका तोटीमुळे हा हौद 20 तासात पूर्ण रिकामा होऊ शकतो. या तिन्ही तोट्या एकाच वेळी चालू केल्या तर या हौदात किती वेळात पूर्ण भरू शकतो. म्हणजे काय सांगितलं आहे आपल्याला, तिन्ही नळ जर एक सोबत चालू केले तर तो हौद किती वेळात भरेल. बघा आता पहिला नळ भरतोय म्हणून 1/10 लिहिलं, अधिक दुसरा पण भरतोय म्हणून 1/12 लिहिलं, आणि तिसरा रिकामा करतोय म्हणून 1/20 लिहिलं. आता यांचा सगळ्यांचा लसावी काढून घ्यायचा. छेदाचा जर आपण लसावी काढला तर छेदाचा लसावी येतो 120. किती येतो छेदाचा लसावी तर 120 याचा लसावी येतो, म्हणजेच LCM लसावी किती येतो तर 120 येतो. म्हणून बघा 10ला जर 120 करायचं असेल तर आपल्याला 12 गुणावं लागेल. छेदाला 12 गुणलं म्हणून अंशाला पण 12 गुणून घ्यायचं आहे. अधिक 1/20 गुणिला 10 गुणिला 10, त्याच्यानंतर मायनस 1/20 गुणिला 6 गुणिला 6 बरोबर. मग आता प्रत्येकाच्या छेदामध्ये झालेले आहेत आपले 120 एकदाच लिहून घेतलं. अंशामध्ये इथं 12 बघा, अधिक इथं 10, अधिक इथं -6 बरोबर. आता आपण काय करणार तर अंशातली क्रिया करून घेणार. हे बघा हे झाले 22, दोघांची क्रिया केली किती झाली 22 झाली, आणि 22मधून किती वजा करायचे 6 वजा करायचे म्हणजे 16. बघा 16/120 याचा करायचा आहे व्यस्त. याचा काय करायचा आहे व्यस्त म्हणजे 120/16. बघा 4 चोक 16, 4 त्रिक 12, 1 0, 4 1 4, 4 7 28 आणि बाकी उरला 2 बरोबर. दिला आहे पॉईंट. झाला इथं 20, 4 पंच 20 म्हणजे 7.5 मिनिटं. किती वेळ लागल 7.5 मिनिटं. आणि आपला पर्यायामध्ये हे बघा इथं दिसतंय 7 तास 30 मिनिटं म्हणजेच 7.5 मिनिटं. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं बी. काय होतं या प्रश्नाचं उत्तर आपल्या योग्य तर बी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला प्रश्न क्रमांक 6. काय सांगतोय 23 ते 58 दरम्यान असणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. तर मग आपण घेणार पहिली संख्या सूत्रामध्ये टाकून आपण याला एक बघा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या किती झाली 58 भागीला 2 आणि गुणीला एकूण. मग एकूण संख्या काढायचं सूत्र काय तर बघा एकूण संख्या काढायचं सूत्र आहे मोठी संख्या वजा लहान संख्या. मोठी संख्या वजा लहान संख्या प्लस 1 म्हणजे 36. म्हणजे एकूण संख्या किती द्या तर 36. मग आता क्रिया करून घ्या. बघा हे बे 1 बे, बे 8 बे 1 बे आणि बे 8 16 म्हणजे हे झाले 18. आणि बघा 23 आणि 58 यांची बेरीज करायचं आहे. 8 आणि 3 11, हातचा आला 1, पुन्हा 5 आणि 2 7 आणि 1 8 म्हणजे 81.
81 गुणिला 18, 81 गुणिला 18. बघा गुणाकार करून घेऊ. 18 एक 18, हातचा आला एक, 18 8 144 आणि एक 45 म्हणजे 145. किती? 145 म्हणजे 1458. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं सी. पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ आता. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला प्रश्न क्रमांक 7. बघा तुम्हाला 80, 81, 82, 83 कंसामध्ये प्रश्न क्रमांक दिसत आहे. तर हे आपल्या जी पुणे ग्रामीणला जी ओरिजिनल प्रश्नपत्रिका झाली होती त्या प्रश्नपत्रिकेमधील सेट ए मधील हे प्रश्न क्रमांक आहे. कोणत्या? सेट ए मधील हे प्रश्न क्रमांक आहेत. मग आपण जसेच्या तसे प्रश्न तिथून घेतले होते. बघा आता पुढचा प्रश्न आहे आपला 44, 10, 16, 22, 28 या संख्या मालिकेतील 25व्या आणि 45व्या क्रमांकावरील संख्यांची बेरीज किती? बरोबर. मग आता सगळ्यात पहिले आपल्याला 25व्या क्रमांकावरची संख्या काढावं लागेल. मग तिला काय करायचं? पहिली संख्या अधिक, हे बघा 25वी विचारली तर 25मधून 1 मायनस करायचा. किती घ्यायचे मग? 24 अधिक गुणिले 24 गुणिले फरक कितीचा आहे? बघा यांच्यामध्ये 6चा. बरोबर. यांच्यामध्ये 6चा, यांच्यामध्ये 6चा, यांच्यामध्ये 6चा म्हणजे हा फरक पूर्ण 6चा असणार आहे. म्हणून गुणाकारामध्ये इथे किती घेणार तुम्ही? 6 घेणार. म्हणजे तुम्हाला लगेच 25व्या क्रमांकाची संख्या मिळणार आहे. बरोबर आहे. मग आपण आता यांची गुणाकार करून घेऊ. बघा 6 चोक 24, हातचे आले 2, पुन्हा 6 दुने 12, 12 2 14 म्हणजे 144. 144 प्लस हे 4 म्हणजे 148. 148 म्हणजे 25 नंबरला असतील आपले या क्रमांकामध्ये किती असतील? 48 या क्रमांकामध्ये किंवा या मालिकामध्ये असणार आहे. मग बघा आता एक तर संख्या मिळाली आपल्याला 25 नंबरची. आता काढायची 45 नंबरची. बघा 45 नंबरची पण त्याच पद्धतीने काढायची आहेत. हे बघा 4 प्लस इथं 44, 45 येते 1 मायनस करून घ्यायचा. 44 गुणिला फरक कितीचा आहे? 6चा आहे म्हणून 6. आता यांचा गुणाकार करून घेऊ. 6 चोक 24, हातचे आले 2, पुन्हा 6 चोक 24 आणि 2, 24 आणि 2 किती होतात? तर 26 आणि हे प्लस 4. बरोबर. म्हणजे किती झाले? तर हे झाले बघा आता 268. बरोबर. चला यांची बेरीज करून घेऊ. आता ही झाली 45व्या क्रमांकाची संख्या. किती? 45व्या क्रमांकाची संख्या किती? 268. हे बघा 268 इथे लिहितो आणि यांची आपण आता काय करू? आता बेरीज करू. 8 आणि 8 16, हातचा आला 1, 6 आणि 4 10 आणि 1 11, हातचा आला 1, 2 आणि 2 416. किती? 416. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक डी. काय उत्तर होतं आपल्या प्रश्नाचं योग्य? पर्याय क्रमांक डी. हा पण प्रश्न व्यवस्थित समजला असेल तर आपण बघू आता पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. 2 विषयाच्या परीक्षेमध्ये 70% विद्यार्थी इंग्रजीत व 65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले व 25% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले, तर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते? बरोबर आहे. या पद्धतीचा हा प्रश्न आहे. बघा सर्वप्रथम करायची यांची दोघांची बेरीज. यांची दोघांची बेरीज जर करून घेतली आपण, त्यांची दोघांची बेरीज येते बघा 165. किती येते बेरीज? 165. म्हणजे दोन्ही विषयामध्ये 165% विद्यार्थी काय झाले? उत्तीर्ण झाले. पण हे 25% अनुत्तीर्ण आहेत या दोन्ही विषया. म्हणजे बघा टोटल विद्यार्थी संख्या किती असते? 100%. त्यातून 25% जर अनुत्तीर्ण असेल तर मग 5 विद्यार्थी किती असतील? उत्तीर्ण विद्यार्थी किती असतील? तर 75. म्हणून या 65मधून 75 मायनस करून टाकायचे. या 65मधून जर 75 मायनस करून टाकले तर खाली उरतात 60. खाली किती उरतात? 60. म्हणजे 60% विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण आहे. दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थी किती आहे? 60%. आणि आपल्याला एक संख्या दिलेली आहेत बघा. आपल्याला काय संख्या दिलेली आहेत? आपल्याला संकेत सांगितलेले आहेत की 3000 विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये काय आहेत? उत्तीर्ण आहे. म्हणून आपण लिहिणार 60 बरोबर 3000. 60 बरोबर 3000 तर 100% बरोबर किती? बरोबर. मग आपण यांची क्रिया करून घेणार आता. 3000
गुणिला 60 छेदात 3000 गुणिला 100 येईल, तिरकस गुणाकार करावा लागणार आहे. आणि छेदामध्ये 60. बघा हा एक शून्य, हा एक शून्य कॅन्सल. 5 एक 5, 5 सक 30, 6 एक 6, 6 पंच 30 आणि 1 2 आणि 3 हे 3 शून्य म्हणजे 5000 विद्यार्थी टोटल परीक्षेला बसले होते. म्हणजे पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. एक वस्तू 425 रुपयाला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 650 रुपयाला विकल्यामुळे होतो, तर वस्तूची खरेदी किंमत किती? बरोबर आहे. ती वस्तू 450 रुपयाला जर विकली तर जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 650 रुपयाला विकल्यामुळे होत आहे. तर बघा मग प्रश्नामध्ये बघा तोटा आणि नफा. बरोबर. इथं 1 पट नफा तोटा होतो, तर इथं 2 पट नफा होतो. म्हणजे या किमतीला विकली तर 1 पट तोटा आणि या किमतीला विकली तर दुप्पट नफा. बरोबर आहे. म्हणजे मग या दोघांमधला फरक हे बघा, इथं आपण याचं गुणोत्तर काढलं जात आहे. 1:3 गुणोत्तर किती आहे? तर गुणोत्तराची बेरीज झाली 3. आणि आता यांच्या दोघांमधला फरक घ्यायचा. काय करायचं? यांच्या दोघांमधला फरक घ्यायचा. म्हणजेच 650 वजा 425. बघा 5 हातचा परत केला 2, पुन्हा हातचा परत केला झाले 5, म्हणजे खाली उरला 125चा फरक आला. 225चा फरक येईल, 125चा नाही. इथं हातचा परत देण्याची गरज नाही. कितीचा फरक आला? 225चा फरक आलेला आहे. म्हणजे बघा 225 भागीला 3 करायचं आहे. आणि आपण तोटा किती होतो प्रत्यक्ष तो काढून घेऊ. म्हणजे गुणिला 1. 3 एक 3, 3 7 21, बाकी उरला 2, बाकी उरला 1, 3 5 15, म्हणजे 75 रुपये काय होऊ लागला? तिथं तोटा होऊ लागला. मग जर आपण या किमतीमध्ये 75 रुपये टाकले तर आपल्याला मूळ किंमत मिळणार आहे. म्हणजे बघा मग 425 प्लस 75. बघा 5 आणि 5 10, हातचा आला 1, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, हातचा आला 1, 4 आणि 1 5. म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत होती 500 रुपये. किती किंमत होती? तर 500 रुपये त्या वस्तूची मूळ किंमत होती. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ आपण. नेक्स्ट प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 10. जर 4% ऐवजी 8% घेतला असता तर 2 वर्षाचे सरळ व्याज 3600 रुपये जास्त मिळाले असते, तर मूळ किंमत किती असेल? बरोबर आहे. हे किती वर्षाचं व्याज रे? 2 वर्षाचं. मग एका वर्षाचं काढण्यासाठी काय करावं लागेल? भागाकार करावा लागेल दोघांचा. 3600ला 2 भागावं लागेल. म्हणजे बे 1 बे, बे 1 बे आणि बे 8 16. म्हणजे एका वर्षाचं झालं व्याज 1800 रुपये. बरोबर आहे. मग बघा 1800 रुपये म्हणजे या टक्क्यातील फरक असणार आहे. 1800 रुपये म्हणजे काय असेल? या टक्क्यातील फरक असणार आहे. तर बघा मग या दोन्ही टक्क्यातील फरक कितीचा आहे? तर 4चा. बरोबर. मग 4 बरोबर 1800, तर 100% बरोबर किती? 4% बरोबर 1800, तर 100% बरोबर किती? तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे लगेच. 1800 गुणिला 100 छेदामध्ये 4, 4 एक 4, 4 दुने 8 आणि बाकी उरला 2, 4 पंच 20, 25 8 200, 200 शून्याचा हातचा आला 20, 25 एक 25, 25 आणि 20 किती होतोय? तर 25 आणि 20 होतोय 45. आणि हा एक 45 आणि 1 आणि 2, 1 आणि 2 शून्य ठेवून दिले म्हणजे 45,000. म्हणजे पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू आपला काय. तर आता नेक्स्ट प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 11. किती? प्रश्न क्रमांक 11. एका वर्षी 1 ऑगस्टला गुरुवार होता, तर त्याच वर्षी बलिदान दिन कोणत्या वारी असेल?
1 ऑगस्ट आणि बालदिन म्हणजे किती 14 नोव्हेंबर. बालदिन किती तारखेला असतो तर 14 नोव्हेंबरला असतो. बघा 1 ऑगस्ट महिन्यात 31चा आहे, पण एक दिवस संपला म्हणजे किती उरले खाली 30च दिवस उरले. ऑगस्ट नंतर सप्टेंबर 30, त्याच्यानंतर ऑक्टोबर 31, त्याच्यानंतर नोव्हेंबरचे 14 दिवस तुम्हाला घ्यावं लागतील. बघा 4 आणि 1 5, 3 आणि 3 6 आणि 3 9, 9 आणि 1 10 म्हणजे 105 दिवस. टोटल किती दिवस झाले 105 दिवस. आणि 105 दिवसाला भागायचे 7 7 1 7, खाली उरला 3, 7 5 35, म्हणजे बाकी काहीच नाही उरलं म्हणल्यानंतर तोच वार येतो. बाकी काहीच नाही उरलं म्हणजे जो पहिले वार होता तो येतो, म्हणजे पहिले गुरुवार होता म्हणून नंतरही नोव्हेंबरला 14 नोव्हेंबरला म्हणजेच बालदिनाच्या दिवशी कोणता वार येईल तर गुरुवार येईल. बघा हाही प्रश्न क्लिअर झाला. आता पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न आहे आपला काय तर आपला 1:30 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल तर तुम्ही काढून घ्या. तर तो 5 वेळा ओलांडेल. किती वेळा ओलांडेल तर 5 वेळा ओलांडेल. बघा प्रश्न क्रमांक 13. जर तुम्ही याप्रमाणे चिन्हामध्ये बदल करून जर चेक करून घेतलं तर पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं. चला मग आपण तोपर्यंत पुढचा प्रश्न घेऊ. बघा पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 14. पुढचा प्रश्न कोणता आहे प्रश्न क्रमांक 14. क्रिकेटच्या एका सामन्यात एकाच संघाचे सर्व खेळाडू 363 धावा काढल्यानंतर बाद झाले, परंतु नंतर आढळले की 2 खेळाडूंनी 68 आणि 58 असताना 78 आणि 68 अशा गणल्या गेलेल्या आहे. तर संघातील खेळाडूंची अचूक धावांची सरासरी किती. बघा सुरुवातीला किती धावा काढल्या त्यांनी 363 बरोबर 363. बघा इथं 68 च्या ऐवजी किती पकडले गेले होते 78, म्हणजे इथं 10 धावा शिल्लक झाल्या. किती धावा शिल्लक झाल्या 10. आणि इथं पण काय दिसलंय 58 च्या ऐवजी किती पकडल्या गेल्या होत्या 68 पकडल्या गेल्या होत्या, म्हणजे इथं 10 धावा शिल्लक झाल्या होत्या बरोबर. 10 आणि 10 20 धावा शिल्लक गणल्या गेल्या होत्या, म्हणून त्या 20 धावा आपण यातून मायनस करून घेऊ. म्हणजे 3 4 आणि 3 म्हणजे 343 बरोबर. मग सर्व खेळाडू खेळले होते. मग क्रिकेटच्या संघामध्ये सर्व खेळाडू किती असतात तर 11. किती असतात 11. मग बघा 11 1 11, 11 3 33, बाकी उरला 1, बाकी किती उरला 1 उरला. पुन्हा 11 1 11, बाकी किती उरला तर बाकी उरतोय 2, दिला पॉईंट झाला 20 बरोबर. पुन्हा मग 11 1 11, बाकी उरला 9, 11 पुन्हा दिला पॉईंट बरोबर आहे. मग पॉईंट दिला तर झाले किती 90, म्हणजे 11 8 88, म्हणजे 31.18. हे बघा जवळचा ऑप्शन म्हणून आपण हा घेऊन टाकू. 31 पॉईंट किती तर 19 त्यांच्या सर्व धावांची काय होईल सरासरी होईल. चला हा पण प्रश्न झाला. चला पुढचा प्रश्न आहे बघा. आता पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे आपल्याला की बघा 15. एक माकड 10 मीटर खांबावर एक प्रयत्नात 2 मीटर चढते व 1 मीटर खाली घसरते, तर माकडाला 10 मीटर खांबावर पोहोचण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील. बघा सर्वात पहिले आपण हे 2 मायनस करून घ्यायचे या 10 मीटरमधून. 10 मीटरमधून किती मायनस केले 2 मीटर मायनस केले, म्हणजे त्याला चढायचं किती आता 8 मीटर. किती चढायचं आहे 8 मीटर. पण तो एका प्रयत्नामध्ये 1च मीटर चढतो, म्हणजे 8 मीटर चढायला किती वेळ लागेल त्याला 8 मीटर चढायला किती वेळा प्रयत्न करावा लागेल तर 8 वेळा प्रयत्न करावा लागेल. आणि शेवटच्या वेळेसला जो 2 वेळेस वरती मीटर वर जाईल तो डायरेक्ट वर निघून जाईल, म्हणजे तो पुन्हा खाली घसरणार नाही. म्हणजे हा एक प्रयत्न झाला पुन्हा, म्हणजे 8 आणि 1 9 प्रयत्नामध्ये तो काय देईल तर वर चढून जाईल. किती प्रयत्नामध्ये तर 9 प्रयत्नामध्ये तो वरती चढून जाईल. बघा नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. आता नेक्स्ट प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की काय प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी पायथागोरसची त्रिकुटे किती आहेत. बघा हे पण त्रिकुटे, हे पण त्रिकुटे, हे त्रिकूट नाही,
हे त्रिकूट आहे. आता हे त्रिकूट तुम्हाला पाठांतर करावं लागेल. त्रिकूटाची व्याख्या काय असते माहिती का? ह्या दोन लहानल्या संख्यांच्या वर्गाचा गुणाकार या मोठ्या संख्येच्या वर्गाच्या एवढा असतो. म्हणजे या लहानल्या संख्यांचा गुणाकार लहानऱ्या संख्येच्या वर्गाचा गुणाकार या मोठ्या संख्येच्या वर्गा एवढा असतो. याला त्रिकूट म्हणतात. बघा त्या नियमानुसार हे त्रिकूट आहे, हे त्रिकूट आहे आणि हे पण त्रिकूट आहे. म्हणजे एकूण किती त्रिकूट आहे? तर 3 त्रिकूट याच्यामध्ये आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 17. 8 सेमी बाजू असलेल्या लोखंडी घनाकृती ठोकळा वितळून 2 सेमी बाजू असलेल्या किती ठोकळे तयार करता येतील? बघा सगळ्यात पहिले याचं घनफळ काढावं लागेल आणि घनाच्या घनफळाचं सूत्र आहे बाजूचा घन म्हणजे 8चा घन म्हणजे 3 वेळेस 8 गुणाकारामध्ये येतील आणि याचा पण घन काढावं लागेल आणि तो याला भागाकारामध्ये ठेवायचा आहे. म्हणजे 1 2 आणि 3 याचा पण घन. मग बघा बे 1 बे बे चौक 8 बे 1 बे बे दुने 4 बे 1 बे बे 1 बे आणि 8 8 64. म्हणजे किती घन बनतील? तर 64 घन बनतील. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक डी आणि 64. एका कवायतीच्या रांगेमध्ये उभे आहेत. प्रत्येक रांगेत मुलांची संख्या आणि रांगांची संख्या व्यस्त प्रमाणामध्ये आहे. 14 उभे मुले केल्यास 6 रांगा तयार होतात. तर 12 मुले उभी केल्यास किती रांगा तयार होतील? बघा याला काय करायचं? व्यस्त प्रमाणे म्हणून 14 गुणीला 6 करायचं आणि छेदामध्ये हे 12 ठेवून द्यायचे. मग बघा 12 6 1 6 6 दुने 12 बे 1 बे बे 7 14. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल सी. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 19. एका कोनाचे माप पूरक कोनाच्या मापाच्या 1/3 पट आहे. तर त्या कोनाच्या कोटी कोनाचे माप किती? बघा पूरक कोनाच्या मापांची बेरीज किती असते? बघा पूरक कोनाच्या मापाची बेरीज असते 180. त्याच्यामध्ये बघा 180 असते. तर मग त्यामध्ये आपल्याला काय सांगितले? 180 असते तर त्याच्या पूरक कोनाच्या 1/3 पट आहे. जर याचे 1/3 पट जर केला आपण तर 1/3 पट येतं 135. किती येतं? 135 येतं. मग याच्यामध्ये याचा जो पूरक कोन उरतोय तो किती मापाचा उरतोय? तर 45 अंशाचा. किती अंशाचा पुरतो? 45 अंशाचा उरत असतो. बरोबर आहे. मग त्या कोनाच्या कोटी कोनाचे माप विचारले आपल्याला. कोटी कोनाच्या मापाची बेरीज किती असते? मग कोटी कोनाच्या मापाची बेरीज असते बघा 90 अंश. मग हा एक जर 45 अंशाचा आहे तर दुसरा किती अंशाचा असेल? तर तो पण 45 अंशाचा असेल. म्हणजे मग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. एका डब्यामध्ये 2 रुपये 5 रुपये व 10 रुपयाची समान नाणी आहे. त्यांची एकूण किंमत 425 रुपये आहे. तर त्या डब्यामध्ये एकूण किती नाणी असतील? तर त्या डब्यामध्ये एकूण किती नाणी असतील या पद्धतीचा आपला प्रश्न विचारलेला आहे. तर आपण त्या डब्यामध्ये एकूण पकडू 75 नाणी आहेत. किती पकडून घेऊ? 75 नाणी आहेत. प्रत्येक प्रकारची नाणी किती असतील? 25 प्रकारची. 25 प्रकारची 25 गुणिला 2 म्हणजे किती रुपये झाले? 50 रुपये. बघा पुन्हा 25 गुणिला 5 किती झाले? 125 रुपये. आणि तिसरा 25 गुणिले 10 तर हे होतील 250 रुपये. बघा सगळ्यांची बेरीज करून घेऊ. 5 आणि 5 10 आणि 2 12 हातचाला 1. बघा पुन्हा 425 रुपये तयार झाले. म्हणजे आपण घेतलेला पर्याय बरोबर आहे. एकूण नाणी किती त्या डब्यामध्ये? तर 25 आहे. आणि एका प्रकारची किती असं विचारलं तर 25 नाणी आहे प्रत्येक प्रकारची. समजला असेल हा प्रश्न तर एकदा लाईक करून टाका व्हिडिओला. चला आपण तोपर्यंत पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. ताशी 60 किमी वेगाने जाणारी 200 मीटर लांबीची आगगाडी एक पूल 36 सेकंदात पार करते. तर पुलाची लांबी किती? बरोबर आहे. एक लांबी माहिती आपल्याला 220. दुसरी लांबी x घेऊ. बरोबर 60 गुणिला 36 गुणिला 5/18. कारण बघा हा जो आहे हा सेकंद आहे, हा मीटर आहे, हा तास आहे. याला लहान करायचं आहे म्हणून लहानी संख्या वर ठेवून घेतली. बघा 18 एका 18 18 दुने 36 5 दुने 10 आणि यांची सगळ्यांची क्रिया झाली 600.
600 बरोबर x अधिक 220 x बरोबर 600 मायनस 220. 600मधून जर 220 गेले तर खाली उरतात 380 आणि x बरोबर उत्तर किती आलं मग 380. आणि x घेतली होती आपण सुरुवातीला कशाची लांबी, तर x घेतली होती आपण पुलाची लांबी. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं ए. काय होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर ए. या आपल्या प्रश्नाचं उत्तर. बघा पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 22. पुढचा प्रश्न कोणता आहे, प्रश्न क्रमांक 22. वेदांतने 800 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याचा वेग 16 किमी प्रति तास आहे. जर प्रवाहाच्या दिशेने पोहला आणि प्रवाहाचा वेग 4 किमी प्रति तास असेल तर 800 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल. बरोबर, या पद्धतीचा प्रश्न आहे. बघा त्याचा पोहण्याचा वेग किती आहे 16 किमी आणि तो प्रवाहाच्या दिशेने पोहतोय, मग नंतर त्याला 4 किमी प्रवाहाचा वेग आहे, हा पण त्याच्यामध्ये प्लस होऊन जाईल. म्हणजे त्याचा पोहण्याचा वेग झाला 20 किती 20 किमी प्रति तास. म्हणजे 20 किमी प्रति तास म्हणजेच 20,000 मीटर. किती हजार मीटर 20,000 मीटर तो पोहतोय बघा 60 मिनिटात. किती मिनिटात पोहतोय 60 मिनिटामध्ये पोहतोय. त्याला पोहायचं आहे 800 मीटर. बरोबर किती, तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे, करून घेऊ. मग 800 गुणिला 60 छेदामध्ये 2000 सॉरी 20,000 छेदामध्ये किती तर 20,000. बघा 1 2 3 1 2 3 आणि यांचा दोघांचा गुणाकार केला 8 सक किती 48. 8 सक किती 48 आणि छेदामध्ये किती आहे तर 20. बघा बे 1 बे बे दुने 4 बे चौक 8. बघा आणि या 10 जर या 24ला भाग दिला तर उत्तर येते 2.4 मिनिटं. बघा मग हे 2 मिनिटं पूर्ण आहे. या 4ला सेकंदामध्ये रूपांतर करायचं असेल तर या 0.4ला तुम्हाला 60 गुणावं लागेल आणि याला 60 गुणलं तर उत्तर येतं 4 सक 24 आणि हा 1 0 240 आणि हा पॉईंट इथं 1 0 आहे. पॉईंट नंतर एक संख्या म्हणून एक पॉईंट दिला म्हणजे याचं उत्तर येणार 24 सेकंद. म्हणजेच 2 मिनिटं 24 सेकंद. किती 2 मिनिटं 24 सेकंद त्याला ते 800 मीटर अंतर पार करण्यासाठी वेळ लागेल. चला पुढचा प्रश्न बघू आता. आपला पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 23. एका वसतिगृहात 150 विद्यार्थ्यांना 45 दिवस पुरेल एवढा अन्नसाठा आहे. 10 दिवसांनी यातील 25 विद्यार्थी सोडून गेले तर पहिल्या दिवसापासून अन्नसाठा किती दिवस पुरेल. बघा सुरुवातीचे विद्यार्थी किती 150 बरोबर याच्यामध्ये 150 गुणिला दिवसातील फरक घ्यायचा. दिवसातील फरक किती आहे 45 मधून 10 जर गेले तर 35 आणि छेदामध्ये उर्वरित विद्यार्थी 25 विद्यार्थी सोडून गेले म्हणजे उर्वरित विद्यार्थी खाली किती राहिले तर 125 म्हणून छेदामध्ये घ्यायचे 125 बरोबर. मग बघा 25 5 125 25 सक 150 5 1 5 5 7 35 आणि 6 7 42 म्हणजे सोडून गेल्यानंतर बरोबर 10 दिवसानंतर ते विद्यार्थी सोडून गेले होते की नव्हते. 10 दिवसानंतर गेलं म्हणजे 42 पिरल आणि सुरुवातीचे 10 दिवस त्याच्यामध्ये पुन्हा प्लस करून टाकायचे. कारण की आपल्याला सोडून गेलेले विद्यार्थी नाही विचारले तर पहिल्या दिवसापासून विचारले म्हणून 10 यात प्लस करून टाकायचे आणि आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल मग 52. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक बी.